अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार भक्तो. अनेक लोकांच्या मनात खूप प्रश्न येतात, विशेषतः महिलांच्या जीवनातील एक नैसर्गिक पण सामाजिक दृष्ट्या गोंधळात टाकणारा विषय म्हणजेच मासिक पाळी. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराज या विषयाकडे कशा दृष्टिकोनातून पाहतात. पाळी ही अशुद्धता आहे का, की ती स्त्रीच्या शक्तीचे प्रतीक आहे? चला तर मग आपण जाणून घेऊया स्वामींच्या अनुभवामधून आणि त्यांच्या विचारामधून. तर भक्तांनो, प्रत्येक गोष्ट ही निसर्गाच्या नियमानुसार घडते. मासिक पाळी हा स्त्रीच्या शरीराचा एक पवित्र चक्र आहे. तर आपले स्वामी माऊली म्हणतात की निसर्गाच्या नियमानं जे घडते ते निंदनीय नाही, ते पूजनीय आहे. पाळी म्हणजे देवीचे एक रूप आहे, कारण हाच स्त्रीचा सृजन शक्तीचा आधार आहे. जर पाळी नसती तर जन्मच झाला नसता. म्हणूनच श्री स्वामी समर्थ हे या नैसर्गिक प्रक्रियेचा सन्मान करतात. तिला तुच्छतेने नव्हे तर त्याकडे आदराने पाहतात. आपल्याकडे अजूनही काही ठिकाणी पाळीच्या काळात महिलांना मंदिरात जाणं, देवपूजा करणं, कुटुंबात सहभाग घेणं असं वर्ज्य मानलं जातं. पण स्वामी म्हणतात की माणुसकीच्या आधी कोणतीही परंपरा नाही. भक्ती ही अंतःकरणाची असते, शरीराची नाही. तर पाळीच्या काळात जर एखादी स्त्री मनाने भक्त असेल तर तिला कोणताही देव दूर ठेवू शकत नाही. त्या स्वामी समर्थांच्या काळात अनेक महिलांनी त्यांच्यासमोर मनातील लाज, संकोच व्यक्त केला होता. त्यावर स्वामी म्हणाले होते की स्त्रीचं शरीर हे सृष्टीचं केंद्र आहे. जी जीवन देऊ शकते ती अपवित्र कशी असेल? तर ते सांगतात की पाळी ही निसर्गाची पूजा आहे. तिची लाज बाळगू नका, ती श्रद्धेने स्वीकारा. कारण जिथे श्रद्धा आहे तिथेच स्वामींचं खरं अस्तित्व आहे. स्वामी समर्थांनी आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या स्त्रियांसाठी असं स्पष्ट केलं आहे की शरीर शुद्ध की अशुद्ध हे त्याच्या त्याच्या मनावर अवलंबून असतं. जर तुमचं मन, वाणी आणि कर्म शुद्ध असेल तर शरीराचं अशुद्ध असणं महत्वाचं नाही. त्यामुळे मासिक धर्माच्या काळात सुद्धा साधना, मंत्र जप, ध्यान करता येऊ शकतं. ही कालचक्रातील शक्ती आहे. ती दुर्बलता नव्हे तर ती एक ताकद आहे. तर या बदलाची सुरुवात आपण आपल्या घरातूनच करूया. आपल्या मुलींना, बहिणींना, पत्नीला, आईला मासिक पाळीबद्दल खुलेपणानं बोलायला द्या. त्यांच्या भावना त्यांना व्यक्त करू द्या. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की स्वामींची कृपा त्यांच्यावर होते जो स्त्रीला देवी मानतो. तर मित्रांनो, पाळी ही पवित्रता आहे, ही कृती आहे सृष्टीच्या निर्मितीची. स्वामी समर्थांचे हे विचार काळाच्या पुढचे होते आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीत सत्य शोधलं होतं आणि त्यातून प्रेम दिलं होतं. आणि या विचारांना आपल्या आयुष्यात आणा आणि आपल्या घरात सुद्धा. कारण जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच देव नांदतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.